नमस्कार मंडळी. मी तुमची सगळ्यांची लाडकी अभिनेत्री दीपाली राठोड. गाईज तुम्हाला माहितीच आहे की माझी डिलिव्हरी झालेली आहे, पण नॉर्मल झाली की सी-सेक्शन झाले ते तुम्हाला माहिती नाही. तर गाईज तुम्ही जे खालचा नजारा बघत आहात, तर त्यावरून कळतच असेल तुम्हाला की माझा सुद्धा सिझेरियनच झालेला आहे. सी-सेक्शनमध्येच डिलिव्हरी झालेली आहे. तर बघा तुम्ही या 19 वर्षाच्या मुलीसोबत काय घडलं? हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करताना आता एवढ्या मोठ्या-मोठ्या गोष्टी जर पोटामध्ये सापडत असतील तर कसं करायला पाहिजे? डॉक्टर लोकांनी ही काळजी घ्यायला पाहिजे, की बाबा प्रत्येक पेशंटची डिलिव्हरी सी सेक्शनमध्ये होऊ द्या या नॉर्मल होऊ द्या, पण व्यवस्थित व्हायला पाहिजे ही त्यांची जिम्मेदारी असते. तर बघा तुम्ही ह्या मुलीसोबत काय झालं आणि जेव्हा माझी ही डिलिव्हरी सी सेक्शनमध्ये होत होती, तेव्हा माझी फॅमिली खूप घाबरलेली होती. माझी मम्मी तर फार रडत होती, की बाबा माझ्या मुलीसोबत खूप वाईट होतंय, तिचं सी सेक्शनमध्ये डिलिव्हरी होती म्हणून खूप घाबरलेली होती. तर अशा प्रकारे बघा मी सुद्धा खूप घाबरलेली होते, की कारण माझं पोट इतकं दुखत होतं. आज माझी डिलिव्हरी होऊन 1.5 महिना म्हणजे 2 महिने कंप्लीट होत आलेले आहेत. माझं आणखीन सुद्धा थोडं पोट दुखतंय. त्यामुळे मला कधी-कधी डाऊट येतो. पण नाही, मी महादेवावरती सोडून आता घरी व्यवस्थित राहते आणि आजचं जे माझं लूक आहे ते टनाटन प्रोडक्शन चॅनलसाठी आम्ही व्हिडिओज वगैरे बनवतो. त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवत होते आणि असंच विचार केला, की चला एक छोटंसं कंटेंट बनवूयात म्हणून मी हे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या मुलीसोबत जे घडले ते असं कोणासोबत घडू नये आणि कृपया करून माझ्यासोबत तर असं काही घडलेलं नाहीये. पण पण का माझं पोट दुखतं मला आणखीनही त्याचं कारण कळालेलं नाहीये. माझं आणखीन सुद्धा पोट दुखतं. तर हा आहे श्रावण महिना 2027 मधला आणि दुसरा सोमवार आता उद्या येत आहे. तर महादेवाचे हे श्रावणमधले आणखीन 2 सोमवार कंप्लीट होऊस्तर माझी पूर्णपणे तब्येत बरी व्हावी, अशी माझी महादेवाकडे खूप तन्मनधनापासून प्रार्थना आहे आणि तुम्ही सुद्धा त्यांना प्रार्थना करा, की माझी तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी. सो बाय-बाय. धन्यवाद.